एक महत्त्वाची बातमी समोर येते। महेंद्रसिंग धोनी आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असणार आहे, कारण ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने आयपीएल मधून ऋतुराज बाहेर पडलाय। 2022च्या आयपीएल नंतर धोनीने कर्णधार पद सोडलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा धोनी या पदाची जबाबदारी साकारणार आहे। ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग 2025च्या हंगामात एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश देगसकर आपल्यासोबत जोडले गेलेत। अविनाश, काय अधिकची माहिती? आता ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण धोनीला कर्णधार म्हणून पाहू शकतो। मेघना, सध्या आयपीएलची धमाल सुरू आहे। प्रत्येक टीम आपली टीम कशी जिंकेल यासाठी सध्या मॅचेस सुरू आहेत आयपीएलच्या। पण आता एक 5 दिवसापूर्वी सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा जखमी झालेला होता, त्यामुळे त्याला आराम करण्यास सांगितलेलं आहे। मात्र आता त्याच्या जागी आता पुन्हा एकदा कॅप्टन कूल धोनीला कर्णधार पद दिले गेलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे या आयपीएलच्या इतिहासात धोनीने सर्वाधिक कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवलेले आहेत। त्यामुळे पुढची वाटचाल आयपीएलच्या संदर्भात सीएसकेची असेल ती मोठी, कारण स्वतः ऋतुराज गायकवाड नाहीये, त्यामुळे टफ असेल। पण स्वतः धोनी कॅप्टन झाल्यामुळे आता मॅचेस त्यांच्या कशा होतात आणि कशा पद्धतीने खेळल्या जाते पाहावं लागेल। निश्चित। धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।